सोलापूर शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे ड्रेनेजच्या माध्यमातून केमिकलयुक्त पाणी डोणगाव ओढ्याच्या मार्गे सीना नदीपात्रात मिसळल्यानं हजारो मासे मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। मृत माशांमुळे नदीकाठच्या परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। गेल्या 2 दिवसांपासून शहरात मुसळधार पाऊस कोसळत आहे। या अतिवृष्टीमुळे शहरातील औद्योगिक वसाहती व इतर भागातील ड्रेनेजचे केमिकलयुक्त सांडपाणी थेट डोणगाव ओढ्यात आले। हा ओढा पुढे सीना नदीला मिळतो, त्यामुळे नदीपात्रातील पाण्यात अचानक केमिकलचे प्रमाण वाढले आणि ऑक्सिजनची पातळी घटली। परिणामी हजारो मासे तडफडून मृत झाले। नदीपात्रात सर्वत्र मेलेले मासे तरंगताना दिसतात। मृत्युमुखी पडलेल्या माशांमुळे सीना नदीच्या काठावरील डोणगाव तसेच लगतच्या वस्त्यांमध्ये असह्य दुर्गंधी पसरली आहे। श्वास घेणंही मुश्किल झाले असून नागरिकांना मळमळ, डोकेदुखीचा त्रास होतोय। परिसरातील शेतकरी व मच्छीमार बांधवांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। स्थानिक नागरिकांनी तातडीने मृत मासे उचलून विल्हेवाट लावावी व केमिकलयुक्त पाणी नदीत सोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। प्रदूषण नियंत्रण मंडळानं नदीच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी घ्यावेत अशी मागणी होतीये। पावसाळ्यात दरवर्षी हीच समस्या उद्भवते, मात्र कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय।